हे छान प्रकारे वाढते. हे बघा, हे नवीन आले बागेत ना. हा पुदिना काढलाय, इथे जाळायचं. नाश्ता आहे आमचं. पालेभाजी मस्त. बागी तर हे बघा, पक्ष्यांना पाणी वगैरे ठेवलं, खायला घातलं. जरा एक बागेमध्ये फेरफटका पण मारला मी. आणि आत्ता तुम्हाला दाखवते चाफ्याची फुलं. म्हणजे चाफा धरायला सुरुवात झालेली आहे. ही बघा, असे हालत होते उन्हाळ्यामध्ये. सगळे पानं वगैरे बघा कशी गळून जातात. आता हळूहळू त्याला पानं वगैरे फुटायला सुरुवात झालेली आहे. आणि हा बघा, हा चाफा बघा, खूप दिवसानंतर चाफा फुलला आहे. 1 2 3 4 फुलं बघा आलेले आहेत ह्या चाफ्याला. तर ते झाड बघा ना कसं दिसतंय, ते एकदम सुकल्यासारखं वाटतं ना. तर हे असं होतं गरमीमध्ये, त्याच्यामुळे घाबरायचं नाही. किती छान. आणि ते आणि चाफ्याचं झाड, तिथे काय अजून काही नाही, कळ्या आलेल्या आहेत पण अजून काय फुललं नाही ते एक पण. ह्या चाफ्याला 2 दिवस झाले, 1 2 फुलं येत आहेत. बघा, हे पण कसं झालं बघा झाड. तर झाडं आता गरमीमध्ये अशी होतात, पानं गळते वगैरे होते ना, त्याच्यामुळे. जास्वंदी पण पुन्हा आता फुलायला सुरुवात झालेली. मोगरा आता भरपूर येणार गरमीमध्ये. हे बघ, हे आत्ता कळ्या वगैरे धरायला सुरुवात झालेली आहे. छान असं बाग आता छान होत चालले. कचरा काढायचा होता पण नाही काढला, कारण दिवसभर इतका वारा असतो. काढलेला कचरा तो पुन्हा पसरतो, त्याच्यामुळे म्हटलं संध्याकाळच्या वेळेसच काढून. आणि आपला हा टपातला पुदिना बघा छान झाला आहे. हा पुदिना ना एकदम कोमेजला होता, तुम्हाला मी बोलले होते ना पाणी नव्हतं म्हणून. आता चांगला झाला आहे. आणि हे आपलं ब्रह्मकमळाचं रोप. तर ह्या ब्रह्मकमळाविषयी मला ना कमेंट आली का ताईने केली की तुम्ही कशा प्रकारे त्याची निगा राखता, असं म्हणजे काय करता. तर हे झाड की नाही अगोदर उन्हात होतं, तिथे होतं लावलेलं. त्याला भरपूर असं ऊन लागायचं, म्हणजे ह्या झाडाला ऊन नको असतं, त्याला सावली हवी. सावलीत वाढणारं हे झाड आहे, त्याच्यामुळे काढलं आम्ही आणि पुन्हा ह्या टपात लावलं ह्याच्यामध्ये. आणि बघा किती छान प्रकारे वाढतं. हे बघा, हे नवीन आलं आहे, हे नवीन आलं आहे. हे पान पण बघा नवीन आलेलं आहे इथे. असं काय नाही, त्याला शेणखत वगैरे घातलं होतं. पाणी वगैरे त्याला लागतं, दिवसातून एकदा सकाळच्या वेळेस आम्ही पाणी देतो. आणि ऊन सकाळच्या वेळेस असतं ना, कोवळं ऊन तेच इथे येतं, बाकी कडक ऊन असं काही येत नाही ह्या साईडला, त्याच्यामुळे सावलीमध्ये ठेवलेलं आहे. आणि पाणी घालताना ना स्प्रे करतो आम्ही, म्हणजे माझं ते रोजचं काम आहे. ही बघा बॉटल स्प्रेची, घेतली बॉटल मी. तर हे बघा, ही अशा पद्धतीने पाणी ना रोज ना मी स्प्रे करते सकाळी उठल्यानंतर पानांना ना. छान झालं ना झाड आपलं, त्याच्यामुळे वाढ त्याची छान झाली. ना तर अगोदर आहे ना सगळी पानं ना ही पिवळी पडली होती, पण आता बघा पिवळेपणा गेला आहे आणि चांगला असं हिरवेपणा आलेला आहे. असं म्हणजे वाढ छान प्रकारे होते. ह्याला पाणी लागतं मात्र या झाडाला. असं दिवसातून 2दा तरी तुम्ही स्प्रे केलात ना तरी पण छान अशी वाढ होते. असं हां, ते माठ ठेवलं ना तिथे, इथून नाही दिसणार, झाडी आहे ना, तिकडे जवळ गेले ना तर उडून जातील. ते पाण्याचा माठ ठेवला ना तिथे भरून, त्या साईडला बघा आता दिसतं छोटासा. पक्षी आहेत ना ते भिजत आहेत तिथे. तिथे अजून पाणी भरायचं बाकी आहे, ते कालचंच पाणी असेल, फक्त पुढच्या साईडला भरलं. आणि आज हे बघा ह्या शेंगा बिंगा लागलं तर काढून घ्यायच्यात मला. म्हटलं काहीतरी भाजी होईल, मिक्स भाजी. आहे बघा सुकत चालल्या. पुदिना पण काढायचा, पुदिना हा छान तयार झाला आहे, हा पण काढून घेणार आहे मी. आणि थोडासा पालक तो पण काढायचा आहे. असं सगळं केलं आहे. ते बघा मिरच्यांना ऊन बिन लागू नये म्हणून असं सगळं गवत बिवत सगळं टाकून ठेवलं आहे. तिथे पण रक्षण उन्हापासनं.
आणि हे टोमॅटोचं रोप छान झालं आहे, जगते हा बघा मस्त असा पुदिना झालेला आहे. तो आता मी ना काढून घेणार आहे, आपल्याला सुकवायला कामाला येईल. तर उगं तर सुकून म्हणजे असा पिवळा पडून जाईल ना, तसं काढलेला बरा. भरपूर आहे, काढूया ना पुदिना. तेच मध्ये माती टाकली होती मी छानपैकी. माती घालायची, वाढत जातो. आज चहा नाही पियाचा आहे तुम्हाला माझी चहा पियाची. चाफा बघितला 4 फुल आले 4. फुलं पण ती साईज लहान आहे फुलाची. आता खत पाणी घातलं की होईल. खत करायला पाहिजे ना. शेण घालावं लागेल भरपूर. आणि पानं पण आता नवीन फुटतील ना आता. त्याला भरपूर शेण घालायचं. चला म्हणजे आज होईल खत पाणी, आज उद्यामध्ये. शेण गरम असतं चालतं उन्हाळ्यामध्ये. शेण चालतं, आपल्याला शेणच घालायचं. आता हे बियाणं वगैरे गरमीमध्येच लावतात ना. आता बघ काजूची झाडं नर्सरीवाले काय करतात, गरमीमध्येच लावतात ना. झाडं नवीन झाडं गरमीतच लावायची असतात. मग पटकन बियाणं रुजतात बियाणं आणि ते पटपट त्यांचं हे होतं, त्याला वाढ पटावड होते गरमीमध्ये. पाणी नीट द्यायचं. पाणी 2 टाईम घालायला पाहिजे व्यवस्थित. पाणी घातलं की ते आता जरा आमची झाडं झालेत ना व्यवस्थित, झाली. चांगले. तर मध्ये एकदम खराब झाली होती, तुम्हाला बघा दाखवली होती. आता जरा टवटवी आलेली आहे. वांगी पण मस्त वरभर होत चालली. आता ऊन आहे, ते उन्हातनं काय करायची इच्छा पण होत नाही ना. पाण्यामुळे काय होणार पण नाही असं काय करायला जरी गेलं तरी पण. फक्त आता हे टॉमॅटोला फक्त खत पाणी करूया, कारण मला असं वाटते टॉमॅटो महाग झाले ना उन्हाळ्यामध्ये, ते आपल्याला उपयोगी पडतील रोपं. समजलं. तर चहा पिऊया. आले हां, या खाऊ हवा ना. मगापासून दोघांच्या घिरट्या चालू आहेत खाऊसाठी. त्याला मागे बसा, गुड बॉय म्हणायचं. खाली बस, खाली बसा, खाली बस. त्यांना बिस्किट घालतो आता सकाळी सकाळी. खाली बसायचं नको ह्याला वाटतं. खाणार तो लबाड आहे, नाटकं करत 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 करत. आणि हा सगळा तो म्हणतो संपवतो. आज लवकर आलेत ना खेळून. तर इथे आम्ही बघा आता चहा घेतला आहे. चहासोबत मागे 2-3 बिस्किटं आणि हा एक खाकरा खातात बघ कसे दोघं जण. मगापासून तेच वाट बघवते ना, सारखे आमच्या मागं मागं आपले करत होते खाऊसाठी. घाल त्यांना ते. खाकरा नाही खाणार हा, खायला हा सगळं खातो. शेरू आपला ऑलराऊंडर आहे. खाल्ला ना रे. भूक लागली वाटतं आज. वाघ्या चुजी आहे ना, खाला. इथे पण टॅमॅटो का असं झाला बघ ना. असं होतं ग ते. इथे छान होता, इथे पण पाणी नाही मिळालं. पाणी बिणी भरपूर आहे त्यांना. आता हे बघा मी काय काय काढलंय बागेत ना. हा पुदिना काढलाय, भरपूर अशी माती आहे पुदिनेला. 1-2 ते 3 जुड्या पुदिना आहे हा. आणि वालीची शेंगा ना, त्याची पानं काढून घेतली. म्हणजे शेंगा कमी आणि पानंच मी जास्त खाते, भाजीसाठी छान उपयोगी पडतात. हा थोड्या शेंगा, थोड्याशा मिरच्या, हे भोपळ्याचं एक फूल फुललं होतं ते पण म्हटलं भाजीत टाकता येईल, म्हणजे मिक्स भाजी करायची. आणि हा पालक काढला आहे, अजून पण आहे पालक, म्हणजे इतका बस झाला. म्हणजे दोघींनी पण मिक्स करून भाजी करायची. आणि ह्यांचं काय मस्त चाललं आहे. देऊ काठीने फटका एक देऊ. हां, ती गुरं आलेली त्यांच्या मागं दोघांची दादागिरी. हां, आणि आता दोघंजणं पण म्हणजे भांडणं करतात. ते बघा भांडतात पण खेळतात पण. तो दादा तिकडे तर चालला आहे ना काम करायला, त्याच्यामुळे जरा त्यांना पावर आले वाघ्याला जास्त करून. हे कुणालनी टी शर्ट बघ कुठली घातला ना, त्याला म्हटलं दुसरी घाल. तो बोलतो आई ही खराब झालं तर चालेल बोलतो. डाग जाणार नाही टी शर्टचे. तर इकडे काम बघा चालू झालं आपलं. हे जरा साफ करतात. इथे जाळायचं. मी पण येऊ का, मी जाऊ नाश्ता बनवायला. हां ना, चालेल. हां, ते करंदी काढूनच टाका, करंदी ठेवूच नका आड्यात. हे बघा हा पट्टा आहे ना, सगळं किती बघा रान आहे इथे. ते सगळं आता साफ करून घ्यायचं आहे. साफसफाई अभियान. चला. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर कुणाल जेव्हा म्हणाले तू घरी जा नाश्ता बनव, आम्ही दोघंजणं साफ करून घेतो. त्याच्यामुळे मी आता इथे आलेली आहे
भाजी काढायला बराच वेळ गेला. आपण असं बोलतो पण काढायला गेलं ना, वेचून वेचून काढायला लागतं ना, वेळ जातो. थोडंसं ते तिकडे साफ पण केलं. साफ म्हणजे रान बिन होतं ना भाजीमध्ये, ते पण काढून घेतलं. त्याच्यामुळे जरा थोडासा वेळ गेला. आता ह्यांचं नाश्ता बनवायला सुरुवात करते. भाजी भाकरी करायचं माझ्या डोक्यात चालू आहे. म्हणजे तांदळाची भाकरी आणि भाजी करते. त्यांना विचारलं होतं, दोघं हा म्हणाले. त्यांचं होईल साफ. आज कुणाला सुट्टी आहे ना, कुणाला, त्याच्यामुळे मदतीला आहे तो. बसा खाली. भाग्याचिरूचं पण बनवायचं आहे. 1 मिनटं, माझा स्टँड राहिला बाहेर. कुणाल जेव्हा मला मगाशी म्हणत होते, चल आपण बाहेर जाऊया. त्यांना म्हटलं घरातले कामं होऊ दे, मग बघू. अजून काही नक्की नाही केलेलं. चाललं आहे. आज बघा ऊन नाही अजिबात अजून. एकदम सावटसारखंच आहे. म्हणजे धुकं वगैरे नव्हतं सकाळी, पण सावटसारखंच वातावरण आहे. चला आता ह्यांना काम करून भूक लागेल. मी पटकन आहे ना नाश्त्याचं बनवून घेते. मिक्स पालेभाजी, मस्त अशी तांदळाची भाकरी आणि चटणी, कैरीची चटणी बनवलेली आहे. परत कढीपत्त्याची चटणी पण बनवून ठेवलेली आहे मी. तर सगळ्यात आधी इथे भाजी धुवायला सुरुवात केलेली आहे. आता आपण बागेतून बघा भाजीपाला काढतो ना, भरपूर अशी माती त्याला चिपकलेली असते. त्याच्यामुळे खूप लक्ष देऊन ती भाजी धुवावी लागते. तर पालकानं एक 10 मिनटं पाण्यामध्ये घालून ठेवला. तो 10 मिनटांनी काढला आणि दुसऱ्या पाण्यामध्ये पुन्हा टाकला. त्याच्यानंतर त्याच पाण्यामध्ये पुदिना मी टाकून ठेवला. म्हणजे पुदिना धुवायची काय घाई नव्हती, त्याच्यामुळे म्हटलं जरा भिजत राहू दे, कारण पुदिन्याला माती की नाही भरपूर होती. तर कुकर माझा इथे लावून झाला होता आणि म्हणजे भाग्या शेरू यांच्यासाठी डाळ भात कुकरमध्ये लावला होता. त्याच्यानंतर धुतलेली भाज्या आहे ना, ते पाणी निथळल्यानंतर चिरून घेतली. कांदा, मिरची, लसूण सर्व साहित्य आहे ना, ते इथे चिरून घेतलेलं आहे. म्हणजे कांदा, मिरची, लसूण याची फोडणी करूनच आमच्याकडे की नाही पालेभाजी केली जाते. वेगळी अशी रेसिपी काही नाही आहे, सेम तशीच आहे. फक्त इतकंच की ही जी पालेभाजी आहे ना, ती मिक्स आहे. तर कांदा, मिरची, लसूण तेलामध्ये टाकल्यानंतर चांगलं असं बघा लाल झाल्यानंतर त्यात ती पालेभाजी आहे ती घालून घेतली आणि त्याला 2 मिनटं चांगल्याची भाजीनं मिक्स करून घेतली. म्हणजे मिक्स करून झाल्यानंतर ती थोडीशी कमी होते आणि त्याच्यानंतर मग चवीप्रमाणे त्यात मीठ घातलं, मिक्स करून घेतली, त्यात झाकण ठेवलं आणि वाफेवरती आता 2 ते 3 मिनटं ही भाजीनं शिजून जाते. तर भाजीनं आपली शिजते. वाघ्याशरूचं करून झालेलं आहे जेवण आता. आणि आता मला भाकरी करायची. मागे एका ताईंनी कमेंट केली होती की ताई भाकरी दाखवा तुम्ही कसे करता ते, तर झटपट शेअर करते. आता भाकरी कशी आमच्याकडे जास्त आवडत नाही, पण आज कुणालच्या म्हणाले की भाजी भाकरी कर, पालेभाजी आहे ना त्याच्यामुळे मग ते आवडीने दोघं पण खातील आज. म्हणजे पालेभाजी असेल तर भाकरीने आवडते खायला, असं सगळं आहे आमच्याकडे. तर चला झटपट तुम्हाला मी दाखवते माझ्या पद्धतीची भाकरी. तर हे बघा गव्हाचं पीठ घेतलं मी थोडंसं. म्हणजे भाकऱ्या बघा कधी कधी तुटतात. आता काही जण गरम पाणी वापरतात, पण मी गरम पाण्याचा वापर नाही करत. मी असं गव्हाचं पीठ असतं ना, ते थोडंसं मिक्स करते, मग भाकरी आपली ना तुटत नाही. जास्त नाही घ्यायचं, एक पाव वाटी घेतलं ना तरी पण भरपूर होतं. आणि मग आता हे मळून घ्यायचं साधं पाणी घालून. आता साधारण 4 ते 5 भाकऱ्या मला करायच्या आहेत. त्याच्यामुळे म्हणजे एखादी जास्तच करणार, राहिले तरी चालेल. संध्याकाळी मी खाऊ शकते, कारण मला आवडते भाकरी. मला आज योग आला आहे भाकरी करायचा, तर म्हटलं करूया असं. तर पीठ बघा इथे माझं भाकरीचं आता मळून झालेलं आहे. म्हणजे पीठ चांगलं मळून घेतलं की भाकरी तुटत नाही. आता तुम्हा सर्वांना माहीत असेल, पण बघा ज्या ताईंना माहीत नसेल तर कदाचित त्यांना उपयोगी पडेल, त्याच्यामुळे मी हे सांगत आहे. तर इथे पीठ बघा मळून घेतलं, एक साईडला करून ठेवलं ते. आणि इथे भाजी बघा झाली होती. भाजीमध्ये फक्त आता खोबरं म्हणजे ओलं खोबरं घालायचं बाकी होतं, ते इथे मी घातलेलं आहे. आणि एक म्हणजे ओलं खोबरं घालून झाल्यानंतर जरा 1 मिनटं फक्त जरा मिक्स करून घ्यायची आणि मग नंतरला भाजी आपली तयार. तर भाजी झाल्यानंतर लगेच इथे मी तवा ठेवला गॅसवरती. आता हा नवीन तवा ठेवला होता. नंतर डोक्यात असा विचार आला की भाकरी केल्यानंतर तवा बघा काळा पडतो आणि मग चपात्यानं शेकताना थोडंसं म्हणजे अडचण होते दुसऱ्या दिवशी. त्याच्यामुळे म्हटलं जुन्या तव्यावरतीच भाकरी करूया. तर जुना तवा मी ठेवलेला आहे गरम करायला. आणि इथे आता पिठाचे गोळे करून घेतलेले आहेत. आता आमच्याकडे फारशी अशी जाड भाकरी आवडत नाही आणि अशी मोठी भाकरी पण आवडत नाही, त्याच्यामुळे लहान साईजचेच मी गोळे बघा करून घेतलेले आहेत. परातीमध्ये पीठ टाकलं आहे आणि बोटाच्या सहाय्याने ही जी भाकरी आहे ना ती मी थापायला
सुरुवात केलेली आहे. ज्या ताईंना भाकरी लाटायला म्हणजे थापायला जमत नसेल त्यांनी सरळ ती पीठ म्हणजे घ्यायचं आणि लाटायची. आपण चपाती लाटतो ना त्या पद्धतीने लाटायची. तशी पण भाकरी तयार होते. आणि काय होतं की समजा तुम्हाला बोटाच्या मदतीने करायची असेल, थापायची असेल भाकरी, तर हळूहळू थापायला सुरुवात करायची. काय होईल जास्तीत जास्त तर भाकरी आपली तुटेल, पण भाकरी तुम्हाला जमणार. प्रयत्न करायचे, अजिबात प्रयत्न सोडायचे नाही. जेव्हा जेव्हा तुम्हाला भाकरी खायची असेल ना, तुम्ही ट्राय करून बघा अशी थापायची. एकदा मोडेल, दुसऱ्यांदा मोडेल, पण तिसऱ्यांदा तुमची भाकरी चांगली येणारच. त्याच्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा. ज्या ताईंनी मला कमेंट केलेले आहे त्यांना जमत नसेल त्यांच्यासाठी मी खास करून सांगते. एकदा दोनदा मोडेल, पण तिसऱ्यांदा तुमची भाकरी एकदम मस्त अशी गोल गरगरीत बघा तयार होईल. तर इथे बघा भाकरी आता शेकून झालेली आहे. आणि शेकताना कसं वरती थोडंसं पाणी लावायचं, म्हणजे आपण जे पीठ बघा घालतो ना परातीमध्ये, ते पीठ त्या भाकरीला लागलेलं असतं ना, त्याच्यामुळे मग ते पाणी घालून ते असं सगळीकडे पसरवायचं. म्हणजे ती भाकरी मग आपली सफेद सफेद पडत नाही मग शेकून झाल्यानंतर, म्हणजे पीठ दिसून येतं ना म्हणून. तर इथे भाकरी बघा छान अशी शेकून घेतलेली आहे मी. आणि याच पद्धतीने बाकीच्या भाकऱ्या मी करून घेतलेल्या आहेत. आणि एक भाकरी आपली शेकत असते ना त्यावेळेस दुसरी भाकरी लगेच थापायला घ्यायची परातीमध्ये. मग आपला गॅस पण कसा वाया जात नाही. तर इथे ही भाकरी शेकून झाली माझी आणि दुसरी पण भाकरी माझी की नाही म्हणजे थापून झाली होती. तर ती दुसरी भाकरी आता इथे मी परत तव्यावरती घातलेली आहे. तर हे बघा, हे आमचं मस्त आजचं नाश्ता आहे आमचं. पालेभाजी, मस्त अशी कैरी चटणी आणि भाकरी. काय करणार हां हां तेच झालं ना खाऊन. ह्यांचा नाश्ता करून झाला. पोट भरून झाला. भूक लागेल ना. हां कटकनी हां 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 कटकनी तुला ते कुणालचा फोन आहे ना, फोन आलेला कुणालचा, ते बोलत होते जरा. चला आता मी खाऊन घेते, ह्यांचं झालं आहे खाऊन. तर किचन बघा आम्ही आता आवरून घेतलं. आणि आता हा जो पुदिना आहे जो मी ना पाणी सुकण्यासाठी जसं ठेवला होता चाळणीमध्ये, आता हा असा परातीमध्ये पसरवून घेते, म्हणजे सुकून जाईल तर 2 ते 3 दिवसामध्ये. सुकवायचा आहे हा पुदिना. पाणीपुरी वगैरे नाही काही बनवायची. आणि पाणीपुरी जरी बनवायची झाली तरी आहे आपल्याकडे अजून पुदिना बागेमध्ये. हा सुकलेला पण बरं पडतं ना. मग किती आहे तो आता असा भरपूर दिसतोय परातभर, नंतर सुकला ना का एकदम असा कमी होऊन जाईल. आणि किती मस्त असा सुगंध सुटला आहे सगळीकडे, मस्त वाटतं. आता ना 1:30 वाजला दुपारचा. काय ऊन पडले हो, भयानक ऊन पडलेलं आहे. नकोसं वाटतं आहे. माझं ना आता इथेच काम चालू आहे. कपडे लावलेत जरा मशीनला, तर कपडे धुवून घेते फटाफट. आणि मग बाकीचं घरातलं आहे थोडंसं ते करून घेणार. समोरचं जे साफ होतं ना, म्हणजे छान प्रकारे साफ केलेलं आहे. आता ऊन आहे तर त्यामुळे मला बाहेर न जायची इच्छा नाही आहे. तुम्हाला दाखवलं असतं. बघते जर का संध्याकाळच्या वेळेस जमलं तर दाखवेन मी. छान झालं आहे म्हणजे आपलं जे आंबे आहेत ना त्या आंब्यापर्यंत सगळं असं क्लीन करून झालं आहे. खूप असं गवत तिकडे ना कोपऱ्यामध्ये होतं साईडने सुकलेलं सर्व. तर आज कुणाला होता जोडला म्हणून झालं, म्हणजे मला आराम मिळाला. नंतर मग कुणालचं काम चालू असलं ना का आम्ही दोघंजणं करतो मग जसं जमेल तसं थोडं थोडं. आता थोडंसं मला आराम एवढंच आहे. आता थोडंसंच राहिलं आहे इकडचं कोपऱ्यात क्लीन करायचं. आणि मग बाहेरचं बघू मग कसं काय जमतं त्या पद्धतीने करणार मग. चला आता हे जरा कपड्याचं करून घेते. 2 दिवसाचे कपडे पडलेत. मी कपडे कसे रोजच्या रोज धुवत नाही मी. 1 दिवस ॲड करून असे धुते कपडे. त्याच्यामुळे म्हणजे पाण्याची पण बचत होते आणि आपला काय बरं वेळ पण वाचतो. कपडे असे पण तिघांचे आमचे ना कमी असतात, त्याच्यामुळे रोज रोज मशीन लावण्यापेक्षा असं 1 दिवस ॲड करून लावते मी, बरं पडतं मग असं आहे ते. कुठे गेला तू? हा बघा पूर्ण चिखलामध्ये लोळून आलेला आहे. आता गायब झाला होता. दोघंजणं गेले होते, पळाले होते गपचूप. हां तर एक शेरू आला, त्याला पुढे बांधलं आहे. आणि हा येऊन कधी बसला तो माहीत नाही आम्हाला. आम्ही आपलं वाट बघतो. ना हा बघा कसा चिखलात लोळत पाय बघा. हे बघा कुठे गेला, डॅममध्ये गेला काय रे वाग्या, कुठे गेला बाबू? आता आंघोळ घालावी लागेल, पूर्ण घाण झालं आहे. काय रे नाव न करायची ना, शेपटी नको हलवू, शेपटी नाही हलवायची, तुला लाडात नाही यायचं. कुठे गेलं लांब, नाव न करायला लागेल तुला आता. बोललं का फक्त शेपटी हलवायची. बोका माझे लब्बड बोका. गरम होतं ना हो, गरमीमुळे असे पाण्यात जाऊन बसतात. त्याला थोड्या वेळाने तर आंघोळ घालते. चला दुसरं बसलं आहे पुढच्या साईडला.
जरा ऊन कमी झालं आता. संध्याकाळी म्हणजे 5 वाजले संध्याकाळचे. हलका हलका वारा सुटलेला आहे. इथे छान वाटतं ह्या आपल्या केळीच्या बागेमध्ये. इथे असं ऊन आहे ना कमी असतं, त्याच्यामुळे इथे मस्त असं वाटतं. हा आली, वारा आला, वारा आला. हा 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 हा, मस्त मस्त असं वारा आला का खूप बरं वाटतं. कोण नाही बेटा, गुरं आहेत. आमच्या वाघोबाची आंघोळ झाली आहे. दादाने आंघोळ घातली. इधर हे घे, ए गंदा बच्चा, फूस फूस लवकर फूस. जरा बरं वाटलं असेल ना त्याला. किती दिवसानंतर आंघोळ झालेली आहे घाणेरड्याची. पुन्हा साप पुसून काढा, संध्याकाळचा टाईम आहे आता. आणि ठेवशील कुठं? पाठीमागे आणतो का पुढच्या साईडला? मग थांब मी चादर अंतर त्या. साप सुका कर एकदम. उचलून घेऊन या त्याला, नाही तर घरात नान. शेरू तुला नाव न घालायचे? शेरूला नाही घालायचे, कारण शेरूची आता झालेलीच आहे 4-5 दिवसापूर्वी. तो पण टेन्शनमध्ये आहे. त्याला असं वाटलं की आता मला पण आंघोळ होते, काय करू मी आता, अशा विचारात आहे. तर चला मग आता आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.